नमस्कार महाराष्ट्र. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट. बिग वन अपहरण प्रकरणामध्ये सगळ्यात मोठा खुलासा. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील बिग वन या ठिकाणी भर दुपारी बाजारपेठेमधून एका 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झाल्याची बातमी महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जाऊ लागली. परंतु या प्रकरणाचं एक वेगळंच सत्य आता समोर आलेलं आहे. बिग वन अपहरण प्रकरणामध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट. भर दुपारी बाजारपेठेतून अशा पद्धतीने एका तरुणीला टेम्पोत घालून थेट अपहरण केल्याची घटना समोर आल्याच्या नंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पोलिसांनी अगदी काही वेळानंतर मुलगा आणि ती तरुणी ताब्यात घेतली. पण पहा, या प्रकरणाची एक वेगळीच बाजू आता समोर आलेली आहे. ज्या वेळेस या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळेस मुलीने आपला जो जबाब नोंदवलेला आहे त्या जबाबानुसार तिने सांगितलेलं आहे की माझं अपहरण झालंच नव्हतं. मी नियोजित पद्धतीने हा प्लॅन करून त्या मुलासोबत माझ्या मर्जीने गेले होते. पण हा जबाब नोंदवण्या अगोदर मुलीच्या आईने पोलिसात तक्रार ज्यावेळेस केली त्यावेळेस तिने सांगितलेलं होतं की बाजारपेठेमधून ज्यावेळेस माझ्या मुलीचं अपहरण करण्यात आलं त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकण्यात आली आणि त्यानंतर माझ्या मुलीचं अपहरण झालं. पण मुलीने या प्रकरणाची एक वेगळीच बाजू आता समोर मांडलेली आहे. मुलीच्या म्हणण्यानुसार ज्या मुलाने तिचं अपहरण केलं त्या मुलासोबत तिचे अगोदरच बऱ्याच वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि त्या संबंधातूनच त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतलेला होता. आईने जी तक्रार केलेली आहे ती साफ चुकीची आहे, खोटी आहे असा दावा तिने आपल्या जबाबामध्ये नोंदवलेला आहे. यामुळे पहा, या प्रकरणाची नेमकी खरी बाजू कोणती आहे हे शोधून काढणं तितकंच गरजेचं आहे. कारण मुलीच्या आईने एक वेगळाच दावा केलेला आहे. मुलीच्या आईचं असं म्हणणं आहे की आमची मुलगी दबावाखाली आहे आणि तिने हे स्टेटमेंट त्या दबावाखालीच दिलेलं आहे. 12 वर्षापासून माझ्या मुलीवर अशा पद्धतीचा मानसिक दबाव टाकला जात होता आणि त्यामुळेच तिने अशा पद्धतीचा हा जबाब नोंदवलेला आहे. आज माझी मुलगी गेलेली आहे, उद्या तुमची मुलगी जाईल अशा पद्धतीने आईने माध्यमांशी बोलताना माहिती दिलेली आहे. आता या कथित बिग वन प्रकरणासंदर्भात पुढे काय तपास घेतला जातो किंवा काय तपास केला जातो आणि या तपासामध्ये काय माहिती समोर येते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.